हॅलो हाय नमस्कार. तर पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बाहुबली बाही आज कटिंग पाहणार आहोत आणि स्टिचिंग देखील. तर त्यासाठी मी हे जे कापड आहे ते डबल फोल्डमध्ये 20 इंच घेतलेलं आहे. तर डबल फोल्ड म्हणजे 40 इंच एका बाहीसाठी कापड घेतलेलं आहे मी. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मेजरमेंट घेतलेलं. तर आता याला खाल्ल्या साईडने 7 इंच सोडायचं आहे बाहीचं मार्जिन, म्हणजे डबल घडीवरती 7 इंच म्हणजे 14 इंच आपल्याला बाहीचं जे मेजरमेंट आहे ते सोडायचं आहे. आणि तिथून या पद्धतीने दोन्ही साईडला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कात्रीने कट्स लावून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला. आणि इथून आता आपल्याला जितक्या प्लेट्स पडतील चुन्या तेवढ्या पाडून घ्यायच्या आहेत बाहीसाठी. आपण जितकी जास्त कापड घेऊ तितके छान फुगा आपला बाहीला दिसतो. एकदम परफेक्ट अशी बाही स्टिच करून होते. तर हे कापड लांबीला आहे 5 इंच आणि जी बॉर्डर आहे याची धडी ती 5 इंचाची आहे, त्यामुळे दोन्ही 10 इंच होते. तर 10 इंचाची आपल्याला लांब बाही परफेक्ट बसते. तर आता मी इथे जितक्या प्लेट्स पडणार आहेत आपण दुसऱ्या साईडला कैचीने कट लावलेला आहे तिथपर्यंत मी या पद्धतीने आता चुन्या पाडून घेणार आहेत. एका साईडला अगोदर पाडायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला याच पद्धतीने पाडायचे आहेत. अगदी व्यवस्थित अशा चुन्या पाडायच्या आहेत. तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही पाडलेले आहेत. एका साईडच्या कंप्लीट झालेल्या आहेत आता. आणि त्या साईडच्या ज्या आहेत त्याच घडीवरून आपल्याला आता इकडल्या साईडने फक्त ती चुनी आहे अशी धरायची आहे आणि टीप घ्यायची आहे त्याच्यावरूनच. तर या पद्धतीने आता दुसऱ्या साईडला मी त्याच्या पुढल्या साईडला चुन्या देणार आहे. तर त्यासाठी मी कापड मधून घेतलेला आहे इकडल्या साईडला आणि पहिले ज्या चुन्याचा आकार आहे सेप त्या चुनीचा आहे असा सेप ठेवून फक्त ती चुनीला टीप मारून घ्यायची आहे, सिक्युअर करायची आहे. दोन्ही साईडच्या सेमच आल्या पाहिजेत चुन्या, कमी जास्त नाही व्हायला पाहिजेत. तर मी ह्या साईडला हे आता चुन्या पाडून घेणार आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि खूप काही असं शिकायला भेटेल. तर या पद्धतीने आता मी दुसऱ्या साईडनेही चुन्या पाडून घेतलेल्या आहेत. एकदम परफेक्टली सावकाश अशा चुन्या पाडायच्या आहेत. तर या पद्धतीने आता माझी बाहीला चुन्या पाडून झालेल्या आहेत दोन्ही साईडने. तर मी कट करते. बघू शकता तुम्ही या पद्धतीने माझ्या ह्या चुन्या पडलेल्या आहेत. तर आता याला मला बॉर्डर जी आहे धडी काठपदराच्या साडीला धडी येते ती धडी इथे मला जॉईन करायची आहे. तर या पद्धतीने मी उलटी धडी त्याच्यावरती टाकलेली आहे आपण ज्या चुन्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून टीप मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित अशी. तर या पद्धतीने मी आता या बाहीला टीप मारून घेते. परफेक्ट असं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे. तर माझी टीप मारून झालेली आहे. जे एक्स्ट्राच कापड आहे ते कट करून टाकायचं. आणि या पद्धतीने आता याच्यावरती आपल्याला दाबटीप एक देऊन घ्यायची. या पद्धतीने सरळ करायची आहे आणि नाकाने याला धडी वरल्या साईडने जी आपण टीप मारलेली शिलाई जी आहे ती वरल्या साईडला करायची आहे, खालच्या साईडची आहे ती, आणि वरून टीप मारायची आहे म्हणजे धडी कल्या साईडने. तर ती खूप सुंदर दिसतं. जर आपण ज्या साईडला चुन्या पडल्या त्या साईडला टीप मारली तर ती व्यवस्थित दिसत नाही. प्लेन साईडला टीप मारायची आहे जी वरून आपण मारणार आहे ती. तर या पद्धतीने आता मी याला पूर्ण याला टीप मारून घेतलेली आहे. तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंग सहित आपली बाही जॉईन करून झालेली आहे. आता जे अस्तर आपण कट केलेलं होतं ते याच्यावरती टाकायचं आहे आणि त्या अस्तरला देखील पुढल्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. अगोदर बरोबर मध्यभाग करायचा आहे आणि कट लावायचा आहे चुन्या व्यवस्थित करून. आणि त्या मध्यभागावरती आपण
अस्तर कट केलं आहे त्यालासुद्धा या पद्धतीने मध्यभागी कट लावायचा आणि हे या पद्धतीने ठेवायचं आहे उलटं. म्हणजे जी बाहीचं आपण जे हे केलेलं होतं स्टिचिंग ते सव्वाशे ठेवायचं आहे, त्याच्यावरती अस्तर उलटं ठेवायचं आहे. नंतर आपल्याला ते आतल्या साईडला अस्तर फोल्ड करायचं आहे त्यासाठी. आणि वरून आता अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मी टिप मारून घेते. तर या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून या पद्धतीने. आणि नाकाने इथे देखील असंच प्रेस करायचं आहे आणि आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करायचं आहे अस्तर आणि त्याला वरून टिप मारून घ्यायची. तर या पद्धतीने आता ही टिप मारून घेतलेली आहे मी एकदम अशी व्यवस्थित कापड करून कट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण जे अस्तर आहे त्याला पूर्ण टिप मारून घ्यायची आहे सगळीकडनं या पद्धतीने. जे वरचं कापड आहे ते हाताने प्रेस करायचं आहे असं, म्हणजे कुठेही गुढी वगैरे चुनी पडू नये, व्यवस्थित अशी धडी वगैरे यावी यासाठी या पद्धतीने पूर्ण याला टिप मारून घ्यायची. तर आपली स्टिचिंग केल्यानंतर बाही या पद्धतीने दिसणार आहे. याला मी खाल्ल्या साईडने गोंडेही लावले आहेत. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.